पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावरती येणार आहेत आणि पुणे दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची याच पुण्यातल्या SP कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभा पार पडणार आहे। मात्र या जाहीर सभेवर पावसाचं सावट असल्याचं पाहायला मिळतं आणि ज्या मैदानावरती मोदींची जाहीर सभा पार पडणार आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने चिखल साचलेला आहे आणि हा चिखल काढण्याचं काम या ठिकाणी पालिका प्रशासन त्यासोबतच मेट्रो प्रशासनाकडून केले जात आहे। JCBच्या मदतीने या ठिकाणी चिखल काढला जातोय आणि आपण पाहू शकतो हा सभा मंडप या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। त्यासोबत मंच हा तयार केलेला आहे आणि या मंचाच्याच बाजूला या ठिकाणी चिखल साचल्याचं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो डांबर सुद्धा ओतलं जातं आणि या डांबरच्या सहाय्याने हा चिखल बाजूला केला जातो आहे। आणि ज्या पद्धतीने हवामान खात्याकडून पुण्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज आणि उद्या पुणे शहर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळे आयोजकांकडून सुद्धा तशीच काळजी घेतली जात आहे। या ठिकाणी JCB आणले गेलेले आहेत आणि या सगळ्या JCBच्या मदतीनं हा चिखल बाजूला करण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि सकाळपासूनच पुणे शहरामध्ये ढगाळ वातावरण आहे। मात्र उद्या सुद्धा पावसाची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे अशा पद्धतीचा वॉटरप्रूफ सभा मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। मात्र चिखल आता बाजूला केला जातं। आपण पाहू शकतो JCB आणले गेलेले साधारणतः 4 ते 5 JCB या ठिकाणी आणले गेलेले आहेत आणि याच JCBच्या मदतीने आता हा चिखल बाजूला केला जातोय। आपण पाहू शकतो हे सगळं हा संपूर्ण जो परिसर आहे या ठिकाणी भाजप कार्यकर्ते आणि या ठिकाणी सभा ऐकण्यासाठी जी लोक येणार आहेत त्यांची ही बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मात्र तरीसुद्धा अजूनही चिखल बऱ्याच ठिकाणी आहे। या संपूर्ण मैदानावरती चिखल साचलेला आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून पुणे शहर जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस सुरू होता आणि त्यामुळेच या संपूर्ण मैदानावरती चिखलाचं साम्राज्य पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तरीसुद्धा अजून वेळ आहे कारण उद्या संध्याकाळी साधारणतः 7 वाजताच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतील आणि ही सभा पार पडणार आहे। त्यामुळे एक प्रशासनासमोर सुद्धा मोठं आव्हान असणार आहे की या ठिकाणचा हा संपूर्ण चिखल बाजूला करून संपूर्णपणे ही जी काही जागा आहे ती व्यवस्थित करण्याचं एक आव्हान प्रशासनासमोर आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।